नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, महाज्योती, सारथी आणि ARTI मित्रांनो बघा, या सगळ्यांची तुमची मित्रांनो आता ज्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जात असतं त्याचे फायनल नोटिफिकेशन तुमचं मित्रांनो आता आणि लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागणार आहे बघा. तुमची आता ऑनलाईनची प्रोसेस नेमकी कशी असणार, निकाल केव्हा लागणार, कशा असतील परीक्षा, यासाठी तयारीसाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार बघा. संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मित्रांनो समजून घेतो. लक्षात घ्या, यामध्ये महत्वाची गोष्ट आता तुम्हाला पोलीस भरतीचं पण तुम्हाला मित्रांनो जागा आलेल्या आहेत बघा. UPSCचं पण तुमचं नोटिफिकेशन जागा आहे. राज्यसेवा असेल तुमचं, कंबाईन असेल तुमचं, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, बँकिंग असेल, SSC RRB, या सगळ्यांचे नोटिफिकेशन तुमचे ऑलमोस्ट मित्रांनो आले. लक्षात घ्या. ओके, आपण डायरेक्ट आता जाऊयात मित्रांनो. ओके, सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची अपडेट तुमच्या सगळ्यांसाठी. या भरतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, त्यांना काही माहिती नसतं वगैरे, किंवा तुम्हाला गरज लागली मार्गदर्शनाची, तर तुम्ही काय करा मित्रांनो, मी गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय, तो गुगल फॉर्म भरून टाका. तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचा कॉल येईल. तुम्हाला टीम पूर्ण या संदर्भातलं मित्रांनो गायडन्स आपण त्या संदर्भात तुम्हाला करत असतो. लक्षात घ्या मित्रांनो बघा, पहिला एक गोष्ट आपण समजून घेऊया, कोणती संस्था कुठल्या कॅटेगरीसाठी काम करते आपण ते पहिले समजून घेऊ बघा. बार्टी जी मित्रांनो, बार्टी तर ही SC कॅटेगरीसाठी मित्रांनो काम करणारी संस्था आहे मित्रांनो. TRTI ची मित्रांनो ही ST साठी काम करणारे बघा. सारथी मध्ये तुमचं SBC बघा आणि मराठा कुणबी. ओके, हे याच्यामध्ये मोडतात मित्रांनो. महाज्योतीमध्ये तुमचे OBC, NT, SBC, विजय वगैरे असे सर्व कॅटेगरी तुमच्या महाज्योतीमध्ये मोडतात. आणि ARTI ची मित्रांनो ही SC मध्ये जो मातंग व इतर ज्या काही तुमच्या जाती मित्रांनो त्यांचा समावेश ARTI मध्ये होतो. अशा प्रकारे या ऑर्गनायझेशन मित्रांनो या कॅटेगरीसाठी काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन. ओके, आता दुसरी गोष्ट बघा, पहिलं जे नोटिफिकेशन आले तुमचं मित्रांनो ते आले तुम्हाला बघा याच्यामध्ये MES साठी बघा. जे MES ची तयारी करू इच्छितात बघा, तुमचा जो प्रिलियमचा अभ्यासक्रम आहे बघा, सेम अभ्यासक्रमावर तुमची एक्झाम होणार आहे. याच्या MES साठी बघा बार्टी, TRTI, सारथी आणि RT यांच्या तुमच्या मित्रांनो नोटिफिकेशन आले बघा. त्यामुळे तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि महाज्योतीचं पण तुमचं लवकर लवकर याचं MES येणार आहे. दुसरी गोष्ट बघा, आता बार्टी, TRTI, सारथी, RTI संस्था बघा, त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना मित्रांनो राबवल्या जातात. बार्टीची वेबसाईट बघा तुम्हाला barty.maharashtra.gov.in. याच्यावर तुम्हाला इथून पुढचा जो काही तुमचा ऑनलाईन अर्ज वगैरे असेल बघा, किंवा तुमची जी CET होते, कॉमन इंटरेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यावर तुमच्या इथून पुढे कंटिन्यू होणार आहेत मित्रांनो. आता दुसरं नोटिफिकेशन तर तुमचं आलंय मित्रांनो, हे आलंय तुमचं बघा आपल्या राज्यसेवेसाठी बघा. कशासाठी? राज्यसेवा. याच्यामध्ये बघा तुम्हाला बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT या संस्थांमार्फत तुमचं महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता महाराष्ट्र लोकसेवा घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा बघा, राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्हाला या संस्थेचं सगळ्यांचं तुमचं नोटिफिकेशन मित्रांनो आले. त्यामुळे तुम्हाला हा जो फॉर्म आहे तुम्हाला barty.maharashtra.gov.in यावर तुम्हाला फिलअप करायचं आहे. दुसरं नोटिफिकेशन आपण बघूयात मित्रांनो, UPSC करता. लक्षात, UPSC तर UPSC साठी ह्या तुमच्या दोन ठिकाणी, एक म्हणजे तुमचं दिल्लीसाठी आलेलं आहे, एक म्हणजे महाराष्ट्रासाठी अनिवासी आले. लक्षात घ्या, याच्यामध्ये आता दिल्लीमध्ये जे आले ते कोणत्या कोणत्या संस्थांचे आलेले, तर बार्टीचं आलेले, TRTI आले, सारथी आले, महाज्योती, RT या संस्थांच्या मार्फत तुम्हाला UPSC करता दिल्लीमध्ये मित्रांनो ओके हे अनिवासी स्वरूपाचं तुम्हाला प्रशिक्षण या संस्थांच्या अंतर्गत दिलं जाणार मित्रांनो. दुसरी गोष्ट बघा, जे महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रासाठी बार्टी, TRTI, सारथी आणि महाज्योती, RT या संस्थांच्या मार्फत तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रासाठी सुद्धा अनिवासी स्वरूपात तुम्हाला UPSC करिता मित्रांनो प्रशिक्षण या संस्थांच्या मार्फत तुम्हाला दिलं जाणार मित्रांनो. दुसरी गोष्ट बघा, आता जे शेवटचं आलंय बघा तुमचं मित्रांनो, हे नोटिफिकेशन तुम्हाला आलंय न्यायिक सेवा म्हणजे JMC बघा, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ओके, ज्या तुमच्या न्यायिक सेवांच्या अंतर्गत ज्या तुमच्या एक्झाम असतात मित्रांनो, यांकरिता तुम्हाला बार्टी, TRTI, सारथी आणि RT यांचं नोटिफिकेशन तुमचं आलंय. महाज्योतीचं सुद्धा तुमचं लवकरात लवकर. ओके, एवढे नोटिफिकेशन तुमचे मित्रांनो सध्या आले. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. या सगळ्यांच्या तयारीसाठी आपल्याकडे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती ₹1 आपण तुम्हाला कोर्स देखील उपलब्ध करू देतो. ओके, तुम्हाला एंट्रन्स सगळ्यात महत्वाचा तुम्हाला स्टेप आहे मित्रांनो, की तो एंट्रन्स CET तुम्हाला द्यावी लागणार. आणि त्या CETच्या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीने सगळ्यात दर्जा मित्रांनो एक कोर्स बनवला. तो कोर्स सुद्धा तुम्हाला ₹1 आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वर तुम्हाला उपलब्ध करून देतो. महत्वाची गोष्ट स्टेप काय लक्षात घ्या,
तुम्हाला सगळ्यांना पहिले आता ऑनलाईन फॉर्म भरायचं लक्षात घ्या, स्टेप नंबर 1. ओके, नंतर तुमची एक्झाम होईल, ते एक्झाम तुमची आता शॉर्ट लिस्ट लागेल. ओके, नंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल मित्रांनो, आणि नंतर मग तुमचं क्लाससाठी जे तुम्ही क्लासला प्रेफरन्स देणार, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स पहिला क्रमांक दिला, तर तुम्हाला इग्नाइटचे जे काही दर्जेदार फॅकल्टी यांच्याकडून तुम्हाला ह्या सगळ्या योजनांच्या अंतर्गत तुम्हाला मित्रांनो प्रशिक्षण घेता येणार. ओके, नंतर तुमचं डीबी असेल आणि नंतर तुमचं डायरेक्टली मग क्लास सुरू होईल. ओके, बरं, आता यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील तुम्हाला? म्हणजे 10वी सर्टिफिकेट तुमचं, 12वी असेल तुमचं, डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट. ओके, एसटीच्या मुलांना बघा हे कंपल्सरी बरं काय, कास्ट व्हॅलिडिटी. ओके, कास्ट व्हॅलिडिटीमुळे हजारो विद्यार्थी मागच्या वर्षी मित्रांनो रिटर्न गेले होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता करून ठेवा. डोमेसिल असेल तुमचं, आधार कार्ड असेल तुमचं, लास्ट 3 इयरचे इन्कम सर्टिफिकेट असेल तुमचं, ते काढून ठेवा. जर हँडिकॅप मध्ये मोडत असेल आपण तर ते हँडिकॅप सर्टिफिकेट, ऑर्फन मध्ये आपण काउंट होत असो तर त्याचं सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ताच रेडी ठेवा. ऐन वेळेला तुम्हाला मित्रांनो ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्या लोकांना मला सांगायचंय, पहिला मुद्दा तुमचा मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरणार, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेतच, परंतु तुम्हाला या सगळ्या शिष्यवृत्त्या वगैरे ज्या यांचा फायदा घेण्यासाठी मित्रांनो, किंवा ज्या काही संस्थांमध्ये तुम्हाला जे प्रशिक्षण आहे मित्रांनो, हे तुम्हाला मिळवण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एंट्रन्स सीईटी. आणि या सीईटी करता खास आपण एक क्वालिटी लेवलला कोर्स बनवलाय. 1 रुपयामध्ये तुम्हाला सीईटीची तयारी आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर तुमच्या सगळ्यांकडून मित्रांनो करून घेतो. याच्यात तुम्हाला जर तुम्ही पोलीस भरती तयारी करा, बघा पोलीस भरतीचा सुद्धा आपला वेगळा स्वतंत्र कोर्स लक्षात घ्या. यूपीएससी साठी आपला स्वतंत्र वेगळा कोर्स आहे, राज्यसेवेसाठी आपला वेगळा कोर्स आहे, एमपीएससी कंबाईन साठी वेगळा कोर्स आहे, एसएससी साठी आहे, बँकिंग साठी, एमई साठी, आरआरबी साठी, अशा प्रत्येक एक्झाम साठी आपला स्वतंत्र, आणि सगळ्या कोर्सची फी आपली मित्रांनो फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ या योजनांची माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची मित्रांनो. बघा, ज्या लोकांकडे क्लास लावायला पैसे नाही अशा लोकांसाठी शासन मित्रांनो एवढ्या प्रकारच्या योजना प्रशिक्षण तुम्हाला देते मित्रांनो. तर आपलं सुद्धा काम आहे मित्रांनो की या व्हिडिओची लिंक इतर मुलांपर्यंत पोहोचवणं, त्या लोकांना या योजनांबद्दलची माहिती देणं मित्रांनो. ओके, हा 1 रुपयाचा कोर्स सगळ्या लोकांनी आपल्या, मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकली, त्याच्यावर तुम्ही मित्रांनो जाऊ शकता. आणि महत्वाची गोष्ट, गुगल फॉर्मची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली, तो गुगल फॉर्म सगळ्या लोकांनी भरा, कारण तुम्हाला ऐन वेळेला जर मार्गदर्शन लागलं तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत मित्रांनो ह्या सगळ्या प्रवासामध्ये असणार. ओके, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.